झाड हे आहे नारंगी येथील पिंपळाचं झाड. आता हल्ली एवढे बघायला पण नाही मिळत. एवढा शंकराचे मंदिर भुवनेश्वर आणि हे त्यातली मोठी पोखरण आहे. हा कनकेश्वरचा मागचा भाग आहे. आणि पिंपळाचं झाड बाग केवढं मोठं आहे, प्रचंड मोठं. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असते. हा मंदिराचा परिसर आहे, खूप भव्य आहे. सभामंडप. आत्ता दरवाजे बंद असल्यामुळे आम्ही तुम्हाला आतलं काही दाखवू शकत नाही. तर हा पार आहे पिंपळाचा. आहे बघा. हे आहेत आमचे गोपाळ धर्माधिकारी. ते आहेत सुखदा बापट. हे आहेत प्रकाश धर्माधिकारी. आणि हे कुठे गेले आमचे? हे आमचे निरंजन वाळकर पळून जायला बघतायत. त्यांचं हे वाढवतोय मी पब्लिसिटी. त्यांचं स्वतःचं वाळकर स्टे म्हणून नागावला मोठं लॉजिंग बोर्डिंग आहे. उत्तम जेवणाची सोय आहे आणि AC रूम पण आहेत, साध्या आहेत आणि उत्तम सोय आहे. घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. तर जरूर एकदा व्हिजिट द्या. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या घरातून जरा बाहेर पडून निदान 2 दिवस तरी तिथे राहून यायला काय हरकत नाही. तर माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना मी रिक्वेस्ट करतो, वाळकर स्टेमध्ये जरूर यावं. चला, हे आहे पिंपळाचा पार आणि ही ती पोखरण. खूप मोठा मंडप आहे. आत्ताच महाशिवरात्रीला मोठा उत्सव झाला इथे. कनकेश्वर हो.